पृष्ठभागी एक वृक्ष आहे. मग असंच करावं. या वृक्षावर आपण या कुमारीचा घात करावा आणि त्याची लाकडं घेऊन बाबाला सकाळी करावा. अरे माझी उत्पत्ती यावी होण्यासाठी हा योगायोग घडवून आलेला आहे. लक्षात ठेव. आज स्वामी तुझ्या समोर अवतीर्ण झालेला आहे. माझ्या समोर आपण आहात. उद्धवची एकच इच्छा आहे. अशी कोणती? आपल्या व्यतिरिक्त एक क्षण सुद्धा मी आता याच्यापुढे वागणार. सदैव तुमचा प्रभाव करायला तुझी सेवा करायची. प्रपंच आहे तुला. हो, लहान लहान मुलं आहेत. अर्थात त्यांचा त्याग करू नको. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्यांचा त्याग करू कसं का म्हणताय आपण? अरे तू प्रपंच काय लक्षात ठेव. जर स्वामीमय झालास तर प्रपंचाचा त्याग करून माझ्या बरोबर. आणि म्हणूनच सांगतो लहान मुलांच्या संगोपनासाठी त्यांना आधार आहे तुझा. जा उत्तरा जा मनाचा ठाम निश्चय केला. एक लक्षात ठेव. वाटेल तर प्रसंग निर्माण झाले तरी तू येणार आहेस माझ्यासमोर. किती मोठा प्रसंग माझ्या समोर उभा राहू द्या. किती कथा कुणाचा मार्ग मला लागला तरी चालेल. पण तुमच्या दोन चॅनल व्यतिरिक्त मी नाही राहणार. एवढं मनाचा ठाम निश्चय केला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी तो विषारी आहे. तुम्हाला नमस्कार आहे. तुम्ही विरोध करा. हा साप घेऊन घरी जा. हा साप घरी घेऊन जा. तुला जे वाटेल ते कर. खेळायला दे. विषारी सर्वांना मी माझ्या गृही घेऊन गेलो. नाही का पुसण्याची तिसऱ्या मनाच्या समाधानाची सांगतोय. हा साप तुला आहे. हा साप दोष करणार नाही. लक्षात ठेव. उलट ज्यावेळी हा साप तू पाहशील ना त्यावेळी अगदी प्रमाण
विश्वास गणपतीला झोपेपर्यंत घेऊन गेलो. तुझ्या लहान मुलाचं काय होतं? त्यापेक्षा या बाबांना तू जा. जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामीनाथ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ही सारी तुमचीच वेळ आहे. एक विषारी तुमचा झाला दिला आणि तोच विषारी सर्प सोन्याचा झाला. याचा अर्थ स्वामी तुमचीच कृपा आहे. अशीच कृपा